मित्रहो नमस्कार. भाकरी राहिली कच्ची तवाच गेलाय भाजून, नायक राहिला बाजूला आणि खलनायकच चाललाय गाजून. अशीच काहीशी परिस्थिती 10वी-12वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची झाली ना. तुम्ही म्हणाल कसं? म्हणजे पहा, आता गेल्या काही दिवसापासून 10वी-12वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण फोकस हा थेरी परीक्षेवर आहे. आणि थेरी परीक्षेवरचा फोकस कुठंतरी बाजूला करून बोर्ड म्हणते नाही नाही, खरी लढाई तर प्रॅक्टिकल परीक्षेपासून सुरू होते. आणि म्हणून 12वी बोर्डाची 23 जानेवारी पासून सुरू होणारी प्रॅक्टिकलची परीक्षा असो किंवा 10वी बोर्डाची 2 फेब्रुवारी पासून सुरू होणारी प्रॅक्टिकलची परीक्षा असो, ही सुद्धा तेवढीच महत्वाची असणार आहे. आणि त्या दृष्टीनं बोर्डानं महाविद्यालयांना काही कठोर नियमावली करून दिलेली आहे. मग नेमकं ती नियमावली काय आहे, त्या माध्यमातून आपल्याला बोर्डाची प्रॅक्टिकलची परीक्षा कशा पद्धतीनं त्या परीक्षेला आपल्याला सामोरे जायचं आहे, याविषयीची माहिती सांगणारा हा डिटेल व्हिडिओ. त्यापूर्वी तुमचं नेमकं बोर्डाच्या परीक्षेसाठीचं केंद्र कोणतं आलेलं आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. बघूयात नेमकी अपडेट तुमच्यासाठी काय आहे. बघा, बोर्डाने सांगितलेलं आहे की तुमचं खरं युद्ध हे 23 जानेवारी पासून 12वी वाल्यांचं आणि 2 फेब्रुवारी पासून 10वी वाल्यांचं सुरू होणार आहे. म्हणजे तत्पूर्वी होणारी तुमची प्रॅक्टिकल अर्थातच प्रात्यक्षिक परीक्षा. आता या प्रॅक्टिकल एक्झाम साठी आपण बऱ्याच वेळेस प्रॅक्टिकल एक्झामला हलक्यात घ्यायचो. आपलंच महाविद्यालय आहे, देऊन टाकल मार्क्स, अशा जर आविर्भावात तुम्ही असाल तर या वर्षी सरकारनं अर्थातच आपल्या शिक्षण मंडळानं बोर्डानं काही कठोर नियमावली केलेली आहे. आणि ही नियमावली महाविद्यालयांना पाठवलेली आहे, ज्या माध्यमातून सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी हे बोर्डाची प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे त्या ठिकाणी एक भरारी पथक निर्माण केलं जाईल. या भरारी पथकाला किमान 4 केंद्रांना तरी भेटी द्याव्या लागणार आहेत. मग हे भरारी पथक आपल्या इथे येऊन नेमकं करणार आहे काय, तर आपल्याला जिओ टॅगिंग माहित आहे, म्हणजे ज्या ठिकाणचा लोकेशन सहित जो फोटो काढलेला असतो. मग ह्या फोटो मध्ये नेमकं काय असलं पाहिजे, तर विद्यार्थी ज्या ठिकाणी बोर्डाची प्रॅक्टिकलची परीक्षा देत आहेत अशा प्रॅक्टिकलच्या परीक्षेचा विद्यार्थी परीक्षा देत असतानाचे फोटो असतील, त्या ठिकाणची प्रयोगशाळा असेल, त्या ठिकाणचे जर्नल्स असतील, म्हणजे लॅब्स असेल है ना, या सगळ्या परीक्षा देतांच्या विद्यार्थ्यांची फोटो विथ जिओ टॅगिंग हे बोर्डाला पाठवण्याचं काम, हा संपूर्ण अहवाल असा बोर्डाला पाठवण्याचं काम या ठिकाणी या पथकाला करायचं आहे. म्हणून हे पथक या ठिकाणी कामाला लागलेलं आहे. म्हणून आपलंच महाविद्यालय आहे, बघून घेऊ, मार्क्स मिळून जातील, नाही काही गोष्टींची पूर्तता केली तरी, अशा आविर्भावात जर 10वी आणि 12वीचे आपले काही विद्यार्थी मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत हा सुद्धा व्हिडिओ पाठवायला मागं पुढं पाहू नका. आता लक्षात घेऊयात नेमकं ह्या बोर्ड पथकाला दुसरं काम करायचं काय करायचं आहे, तर ही जी काय बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा आहे या प्रात्यक्षिक परीक्षेच्या तयारी बरोबरच थेरीच्या परीक्षेसाठी हे केंद्र म्हणून सुसज्ज आहे का याची पूर्ण तपासणी सुद्धा बोर्ड करत आहे. मग ज्याच्या माध्यमातून केंद्रावर पूर्ण सीसीटीव्हीचं नियंत्रण आहे का, कंपाऊंड वॉल भक्कम असा आहे का, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा जसे की शौचालय असेल किंवा स्वच्छ पिण्याचं पाणी असेल, या सगळ्या गोष्टींची पूर्तता केंद्रानं केलेली आहे का, या गोष्टींची माहिती सुद्धा हे पथक बोर्डाला या अहवालाच्या माध्यमातून ही माहिती पाठवणार आहे. आणि दुसरी लास्ट महत्वाची गोष्ट जी असेल ती म्हणजे एखाद्या आपले जे शिक्षक असतात है ना, 12वी बोर्डाची किंवा 10वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये इन्व्हिजिलेशन करणारे हे शिक्षक तुम्हाला त्यांच्याच परीक्षा केंद्रावर पाहायला भेटणार नाहीत. म्हणजे होम सेंटर या ठिकाणी अलाउड नसणार आहे. म्हणून या ठिकाणी इन्व्हिजिलेटरची अदलाबदल करण्याचा एक महत्वाचा निर्णय सुद्धा बोर्डानं घेतलेला आहे. म्हणजे आपला एखादा आवडीचा आपला एखादा पेपर आहे, त्या पेपरला आपले एखादे सर येतील असं बिलकुल होणार नाही. तुम्हाला सरांच्या निगराणीखाली नाही तर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली या वर्षीची परीक्षा द्यायची आहे. पण थेरीची परीक्षा आणि त्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपली सुरुवात ही 12वी बोर्डवाल्याची 23 जानेवारी पासून 12वीची आणि 2 फेब्रुवारी पासून 10वीची खरी सुरुवात होणार आहे, हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. चला भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. मात्र त्याच्या अगोदर कमेंट सेशन मध्ये तुमची पुढची जी काही भावी तुमचं जे काही केंद्र असणार आहे, तुम्हाला परीक्षा कोणत्या केंद्रावर द्यायची आहे त्या केंद्राचं नाव लिहायला विसरू नका. आणि 12वी बोर्डाच्या तुमच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षेसाठी अनअकॅडमी तर्फे तुम्हा सगळ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. भेटत राहू. याच बरोबर तुमची जे काही अजून काही अडचणी असतील त्या अडचणी कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. धन्यवाद.